एका विमानास्क मनस्थितीत विलक्षण पद्धतीने आलेल्या या प्रसंगाच्या नंतर दादांशिवाय बारामती विधानसभा मतदारसंघातील ज्यांचं नामनिर्देशन पत्र आपण या ठिकाणी दाखल करणार आहोत ते आपल्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री, आमच्या सर्व सुनेत्रा बहिणी, प्रफुल्लभाई, मुशीफ साहेब, दिलीपराव, धनंजय, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, इतर सामाजिक संघटनेने, इतर पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेने ज्यांनी आज पाठिंबा दिला ते सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि जमलेले माझ्या बारामतीकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, विश्वकर्माने विश्वाची निर्मिती केली आणि 21व्या शतकातल्या पहिल्या दशकापासून बारामती आणि राज्याची निर्मिती करण्यामध्ये अजितदादांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहील. एका परीने आधुनिक विचाराचा विश्वकर्मा म्हणून दादांची उल्लेख या निमित्ताने केला तर ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. काल रात्री पार्थ आणि जय बरोबर पुरा बारामती फिरलो आणि बारामती फिरल्याच्या नंतर दादा गेले 28 जानेवारीला, त्यावेळेला जसं छातीवरती दगड बसला तसं काल बारामती फिरल्याच्या नंतर जे बारामतीचं विश्व राज्य आणि देशापुरता नव्हे तर जगभरातलं एक वेगळं शहर म्हणून त्यांनी उभं केलंय, त्याचा आता उद्याची वाटचाल कशा पद्धतीने होणार असं प्रश्नचिन्ह रात्रभर मनामध्ये राहिलं. 28ला झोप लागली नाही, 29ला लागली नाही, पण कालही झोपू शकलो नाही. पण एवढा विश्वास नक्कीच वहिनी मनामध्ये आहे, ज्या अखंडपणाने दादांची साथ आपण सावलीसारखी दिलीत. दादांचा राजकीय संघर्ष असेल, दादांचा वेळेनुरूप लोकांच्या जवळचा संवाद असेल, कुटुंबाला कदाचित कमी वेळ मिळाला नसेल तरी सुद्धा ज्या पद्धतीने आयुष्यभराची साथ आपण त्या ठिकाणी दिलीत, दादांच्या नंतरची बारामती असा विचार कधी बारामतीकरांच्या मनामध्ये आयुष्यामध्ये आला नसेल. ते बारामतीकरांचं, दादांचं अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वहिनी साहेब आपल्यावरती आहेच. आपण त्या समर्थपणाने करालच. ज्या धीरोदत्त पद्धतीने, ज्या संयमाने आम्हा सर्वांची विनंती मान्य करून आपण हे सारं काही स्वीकारलं. समजू शकतो प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या मनामध्ये नेमक्या काय काय भावना उभ्या राहिल्या असतील, पण त्याच्या पलीकडे जात हे विश्व जे काय उभं दादानी केलेलं आहे त्याचा त्याच पद्धतीने पुढे नेण्याची जबाबदारी ज्या वेळेला येते आणि ती आपण स्वीकारतात, त्यासाठी आपले ऋण व्यक्त करण्यासाठी आमच्या शब्द भांडारात शब्द त्या ठिकाणी नाहीत. पण माझ्या मनामध्ये कालपासूनचा विचार रात्रभर या निमित्ताने एवढाच आला की वहिनी आपण असाल, पार्थ असतील, जय असेल, या सर्वांना जी बारामतीची निर्मिती दादानी केलेली आहे ती पुढ्या पद्धतीने टिकवणं, अधिक वाढवणं, दादांच्या स्वप्नातलं बारामती घडवणं, नियतीने कदाचित वेगळ्या पद्धतीने आपल्यावरती जबाबदारी दिलेली असेल, पण एक दादांचा निकटचा 40 वर्षाचा सहकारी म्हणून विश्वास व्यक्त करतोय. आपण पार्थ आणि जय ही जबाबदारी नेटाने पूर्ण करालच आणि जगातलं एक उत्तम शहर म्हणून बारामतीला नावारूपाला आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या हातून प्रचंड पद्धतीचं योगदान त्या ठिकाणी होईल याच्यात माझ्या मनामध्ये शंका नसते. कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राची ओळख स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, त्यांनी महाराष्ट्राची निर्मिती केली. मराठी भाषिकांचं राज्य असलं पाहिजे अशी भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली आणि या चांद्यापासून बांद्यापर्यंत असा एक जिल्हा नाही, असा एक तालुका नाही, असा एक गाव नाही, अशी एखादी एक वस्ती नाही. 28 जानेवारीला त्या गावातल्या, त्या वस्तीतला प्रत्येक माणूस हळहळला असेल नसेल अशी एकही वस्ती चांद्यापासून बांद्यापर्यंत बसलेल्या राज्यातली अशी कुठली नसेल. देशभरामध्ये सुद्धा त्या कालावधीमध्ये एक वेगळं वातावरण नक्कीच निर्माण झालं. दादांसारखं लोकोत्तर नेतृत्व आपल्यामध्ये नाही, ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झालेली एकतरीची हळुवारपणाच्या वेदना संबंध देशाने त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने अनुभवल्या आणि गेले 2 महिने संबंध महाराष्ट्र, संबंध देश या साऱ्या गोष्टीकडे एका वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहतोय. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, एक अल्प समाजामध्ये जन्माला कार्यकर्ता, स्वर्गीय वसंतदादा पाटील, बॅरिस्टर अंतुले साहेब, विलासरावजी, सुशीलकुमार शिंदे साहेब,
श्रद्धे पवार साहेब आणि माझ्या राजकीय आयुष्यातला अधिक काळ दादांच्या समवेत ज्या पद्धतीने गेला, हलकं फुलकं बोलत, अनेक वेळेला विनोद करत, परखडपणाने स्पष्टपणाची आपली भूमिका मांडत, प्रशासनावरची असलेली त्यांची विलक्षण पद्धतीची पकड, दुर्दैम्य राजकीय इच्छाशक्ती आणि लोकांचं अविरतपणाने सेवा करण्याचं त्यांचं व्रत आणि वसा हे माझ्या जीवनावरती कोरलेलं एक तऱ्हेचा आदर्श आहे असं म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही. अनेक वेळेला असे प्रसंग आले ज्या प्रसंगातून वाटचाल करत असतानाच आज तो आठवण करण्याचा क्षण या ठिकाणी नाही, पण आठवण एवढ्यासाठीच येते की ज्या वेळेला एक देव दुर्लभ नेतृत्व आपल्यापासून जातं त्याला उद्याची वाटचाल करण्यासाठी त्यांनी दिलेली इच्छाशक्ती, त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांनी टाकलेला विश्वास हा पुढच्या कालावधीमध्ये अविरतपणाने चालू ठेवणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकत असतं. म्हणून वहिनी आपले ऋण मी मगाशी व्यक्त केलेच, गेले 2 महिने आम्ही सगळेजण ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आहोत. पण समर्थ महाराष्ट्र 23व्या शतकामध्ये, आता ज्या शतकामध्ये आपण वाटचाल करतो आहोत, 3ऱ्या शतकातलं हे 6वं वर्ष आहे. आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे त्या धीरोदात्त पद्धतीने आपण सारा नीटनेटका संसार एका बाजूला उभा केला, बारामतीकरांना आपलंसं निर्माण करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी यशस्वी झालात. ही वाटचाल नक्कीच त्या ठिकाणी होईल. सर्वच राजकीय पक्षांना मी आवाहन केलेलं आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा जो संपर्क करण्याचा प्रयत्न आदरणीय प्रफुल्लभाईंनी केला, मी सुद्धा केला. कदाचित त्यांच्या मनात असेल नसेल तरी सुद्धा तो आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करूया. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आपण सर्वांच्या जो संपर्क करण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यातूनही निवडणूक जर का बिनविरोध झाली तर एका लोकजर नेतृत्वाने महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सेवा करण्यासाठी ज्या कणखरतेने पावलं उचलली त्या नेत्याला विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणं म्हणजे वहिनींना बिनविरोध विधानसभेवरती निर्वाचित करणं. या भावनेतून या सर्व राजकीय पक्षांनी, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेनी आणि वेगवेगळ्या व्यक्तिरेखा ज्या वेळेला निवडणूक लढवत असतात त्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती त्या ठिकाणी. पण कदाचित जर काय निवडणूक लादलीच गेली, लादली हा शब्द वापरतो मी, लादली गेलीच तर तमाम बारामतीकरांना एवढीच विनंती आहे. जसं 91ला दादा लोकसभेला निवडून आले, 91च्या अखेरीसच विधानसभेला आले, 95, 99, 4, 9, 14, 19, 24 सलग 8 निवडणुका दादा बारामती विधानसभातून निवडून आले. पण या सगळ्या निवडणुका लढत असताना नेहमी सत्तेवरती असं नव्हते असं नाही. 95ला ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली त्याला राज्यामध्ये सत्तांतर झालं. 99ची निवडणूक झाली तर दादांच्यासाठी एक वेगळं आव्हान त्या कालावधीमध्ये निर्माण केलं गेलं होतं. पण त्यांचं मताधिक्य प्रत्येक निवडणुकीमध्ये चंद्र जसा अमावस्येच्या नंतर फुलं जातो आणि पौर्णिमेमध्ये रूपांतर होतं तसं दादांच्या मतांचं रूपांतर प्रत्येक निवडणुकीमध्ये चढत्या क्रमाने त्या ठिकाणी गेलं. पण उभ्या महाराष्ट्रामध्ये पादांकन करत संबंध महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दादा पहिल्या दिवसापासून अर्ज भरण्यासाठी बारामतीला यायचे आणि उरलेले सगळे दिवस महाराष्ट्रातल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचे. निवडणूक जर का यदाकदाचित लादलीच गेली तर बारामतीकरांना माझी हात जोडून विनंती आहे, वहिनी साहेब आपण आज अर्ज भरा आणि जशी दादा शेवटची सभा घ्यायची तसे शेवटच्या सभेलाच आपण या. खऱ्या अर्थाने बारामतीकरांना मी विनंती करतो हात जोडून, आपल्या या लोकोत्तर दिवंगत नेतृत्वाला श्रद्धांजली कशी असेल, अर्ज भरल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी वहिनी साहेब या ठिकाणी येतील आणि या देशातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जितका विक्रमी मतांनी जोड विजय झाला नसेल तितक्या विक्रमी मताधिकाने वहिनी निवडून आल्याच पाहिजेत. ही साथ, भावनिक साथ दादांचा सहकार्य म्हणून मी आपल्याला या निमित्ताने करू इच्छितो आहे. दादांच्या व्यक्तिरेखाचे अनेक पैलू जवळून पाहायला मिळाले आणि म्हणून आज आम्ही सर्वजण सांगतो आहोत की ती साथ वहिनी साहेब आपल्या पाठीमागे आमच्या सर्वांची निश्चितपणे राहील. कुणी काही म्हणतो, आजचा क्षण त्या ठिकाणी नाहीच, हा भावनिक क्षण आहे, हृदयस्पर्शी क्षण आहे. ज्या क्षणाची आठवण मनामध्ये ठेवत उद्याच्या भविष्याची वाटचाल करायची आहे. दादाने महाराष्ट्र घडवला, बारामती उद्याच्या भवितव्यामध्ये काय करायचे असं त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने प्रयत्न करतील, आयुष्य माझं असेपर्यंत आमच्या सर्वांची साथ आपल्या पाठीमागे असेल असं आज या भूमीमध्ये या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगू इच्छितो. म्हणूनच या सगळ्या वाटचालीतले अनेक बाबी त्या ठिकाणी आहेत. सर्व राजकीय पक्षांनाही सुद्धा पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो. आता
भारतीय जनता पक्षाच्या वतीने बावनकुळे साहेब पण येणार आहेत, राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, भुजबळ साहेब आपण या ठिकाणी आलेले आहात. पण मी अधिक बोलणं आपल्या सर्वांची वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. पण मी मगाशी जे बोललो ते पुन्हा एकदा व्यक्त करतो की निवडणूक बिनविरोध व्हावी, आणि जर काही निवडणूक बिनविरोध होणारच नसेल तर शपथ सांगतो 52 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशाला दिली. आजवर देशामध्ये कुठल्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो कोण उमेदवार विजय झाला असेल सर्वाधिक मताने, त्याच्यापेक्षा जास्त विक्रमी मताने बहिणींना निवडून आणायचं, अशा पद्धतीचा संकल्प आपण सर्वांनी मिळून करावा. हीच दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांनाच आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.